त्यांनी वाजवल्या, तुम्ही मुद्दाम केलं का? नाही, बायका गोडच असतात रे, त्यांची संख्याही बघा ना, बिचारे बसल्यातही किती गोड. तुम्ही असे बसल्या जस काय माझ्या मातीला आलायत तुम्ही. एकदम ॲटिट्यूड मध्ये बसणे तुमचं माऊली. तुमचं असं आहे, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करती, बोल. खरं सांगू, एक साधा प्रश्न आहे माझा. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही सांगा फक्त माऊली. हो ना? का बरं? पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे, ती तुमची आहे ना. दादा, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक कळणार नाहीत ना, त्या दिवशी जगाचा बाप तुमच्या समोर असेला विश्वास मी तुम्हाला देते. एवढा अधिकपणे कीर्तन आहे. म्हणा की रे रक्ताची पोरगी करतीये, म्हणा की नात्याची बहीण करतीये, म्हणायला काय जातंय? नजर आणि अंतकरण दोन्ही शुद्ध असले की जगाचा बाप कुठेच जात नाही रे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. धावपळ करायची गरज नाही पडत आहे. पण इथंच तर चुकतं ना दादा. दरवर्षी रावण जाळणारे आम्ही, पण आमच्या मनातल्या रावणाचा जिंदगीत कधी विचार केला नाही आम्ही. केला का कधी? मी गुणाचा आहे का बाबा? माझं बरोबर आहे का? मी समतोल राखतोय का? मी स्त्री आणि पुरुष एकात्मता मानतोय का? हे स्टेटस पुरतं रे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलतो भक्त आपण, वागत नाही माऊली. कधी कधी वाईट वाटतं, पण एक गोष्ट सांगू का? व्यासपीठावर सांगते, कधी कधी मला वाटतं आपल्यापेक्षा तो बिचारा रावण बरा होता. तसा बिचारा नव्हता पण बरा होता. रावणाची पत्नी मंदोदरी विचारते त्या रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार आला नाही का? छे ग, का? तुम्ही किती वासनिक हे मला इतकं कोणालाच माहिती नाही. हजारो बायका केल्या तुम्ही वासनेपोटी, आणि तुम्हाला सीतामाईकडे वर मान करून पाहावंसं वाटलं नाही. घाबरताना रामाला? अगं घाबरत असतो रामाला सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, याच्या बदल्यात जगाला सिद्ध करून दाखवायचं होतं की रामापेक्षा रावण श्रेष्ठ आहे. माझं वैभव सिद्ध करण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं, पण माहीत होतं ती देवी आहे, ती सती आहे. जेव्हा त्यांच्या दारात गेलतो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं, अगं आई म्हटलं होतं. ज्यांना आई म्हटलो त्यांच्याकडे वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलात तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही कळतं. ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी आपण तर देऊ शकत नाही बाबा. मग थोडा मोठेपणा करा की मनाचा. कधीतरी बाईलाही चांगलं म्हणत जा, मोठेपणा तेवढाही करत जा, हे की नाही? हसू वाटलं बिंदास हसत जा. तुम्ही हसताना सुद्धा विचार करता, हिच्या बोलण्यावर हसलो, हिला वाटून पटलं काय की आपल्याला. अरे तुम्हाला आनंद मिळतोय ना, माझं कुठे? आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं बरं. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. असं कुठे आम्ही शाणे आहोत? खरंच नाही रे. हे भगवंताच्या नामाची ताकद आहे. अरे देवाचं नाव आहे जे गाढवालाही घोडं करतं. सामर्थ्य ना दादा. तुम्हाला बघायचं का? काही नाही, समोर बघा. हे गाढवाचं घोडंच आहे दादा. रेडेच आहे आम्ही. देवाने शहाणं केलंय, देवाच्या नामाने केलंय. काहीच नाही रे माऊली. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून द्यावं तरी किती ज्ञानोबारांनी आमच्या. फार सामर्थ्य दिलं दादा, फार. त्या ज्ञानोबारांइतकं मोठं मनच कुणाचं नाहीये. कधी कधी स्वतःला इतके भाग्यवान समजतो. देवा काय पूर्वजन्मीचं पुण्य असेल, आई वडिलांची पुण्याई असेल की ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आमच्या गाठीशी बांधले गेले. फार भाग्यवान आहेत दादा आम्ही. कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी, प्रत्येक मुखात हरिपाठ, प्रत्येक गावात काकडा, प्रत्येक तरुणी आणि तरुण माळकरी असेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. हे कोणीच बदलू शकत नाही. यात दुमतच नाही जेव्हा माणूस आध्यात्मिक असेल, परमार्थिक असेल. आजकाल स्पिरिच्युअलिटीची किंमत कमी झाली. आजकाल लोकांना देव नकोसा वाटतो, आणि अर्थात देव स्वीकारतच नाही आहेत लोक. त्यातही फार मोठे मोठे भ्रम आहेत. देव स्वीकारायची पद्धत पण वेगळीच आहे. आमच्याकडे देव मानत नाही असं नाही, मानतात. देव मानतात ना, पण एका काळापुरता. सोमवार गुरुवार खात नाहीत, बाकी दणकावून हाणतात. त्यांना असं वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीचे 5 दिवस देव असा डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. इतका अनलॉजिकल परमार्थ. अरे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. जगाच्या मालकाच्या नावाला कुठं काळवेळ असते का माय बापा हो? आणि काही स्थळ असतं का? अनंत काल आहे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपार अमूपा पांडुरंगा. अपार आहे तो, अमाप आहे तो, विश्वरूप विष्णुरूप ब्रह्मरूप आहे तो. तो सगळीकडे. तू काळापुरता आहे का? एका ममे वंशो जीवलोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. तुझं मन, ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, अणु रेणू सगळंच मी आहे रे.
तू कुठे लपतोयस? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. मग तू कुठे लपतोयस? कुठल्या कर्मबंधनातून तुला लपायचंय? कुठून पळायचंय? कुठून सुटायचंय? बरं आम्ही सोडू ना. तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षरात पार्थमय्या वेशित चेतसाम. मला सारथी तर होऊ दे, तू माझा दास तर हो. मग देवा ह्याची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. पण आमची वारी पण विचित्रच, निस्ती घेण्यावर वारी. आला राजगिऱ्याचा लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, आली बिस्लरी द्या, आली केळ द्या. भिकारी जन्माचे, काही खायला प्यायला भेटत नाही गावाकडं. हा कुठल्याही लाईनी तू मारा रे. ज्या महाराजाच्या माड्यावर बिशी मारली तिथंच खायचं ना, तिथं अधिकार आहे आपला. दुसरीकडे कशाला मारायचं? पण तुम्ही दिवसभर खाता, वारीला जाता तयार होऊन येता, याला वारी म्हणायची का? पण आजीला म्हणलं मी, आजी राजगिराचा लाडू चावत नाही हो तुम्हाला, जबडा राहिलाय फक्त, आतलं काहीच नाही, आतलं गाव रिकाम आहे आपलं. कशाला लाईनी तू मारायला राजगिराच्या लाडूच्या नाट्यूला? वारी कशाला मरायला? आता आळंदी पुण्याचा लाडू जर चिखलीत येत असेल तर काय मराय वारी करायची? खरं ना, प्रापंचिकांना हात पुढं कधीच घ्यायला करू नये, द्यायला करावे. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचंय, दान करा. कमवतोय ना आपण पैसा, आपण साधक आहेत का? आपण योगी आहेत का? अरे भल मोठा पैसा कमवायचा आणि त्यातही देवाकडनंच घ्यायचं. अवलय माणसं अवघड आहेत. ही खाणारी पिणारी माणसं तर सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी वरच आणतो. किती अवघड आहे रे दादा. बरं काही गोष्टी नाही रे चालत आपल्या हिंदू धर्मात. कसा देव पावणार आहे? कसा मला कळत नाही. हा उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. देव नाही मिळला तरी हरकत नाही रे दादा, पण योग्य देव मिळावा. तुम्ही देवाच्या दारात जात नाही तसं नाहीये, पण तुम्ही देवाच्या दारातही आपण सगळे स्वार्थासाठी जातोय. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घेणं स्वार्थ आहे. देवाने खूप काही दिलं याची कृतज्ञता बाळगणं म्हणजे परमार्थ आहे, जो संतांनी केला, जो त्यांनाच जमलाय. दादा आपण काय केलंय सांगा ना, तुम्ही आणि आम्ही काय केलं देवासाठी? आणि काय चाललंय आपलं? कसला परमार्थ आहे हा आपला? हा आकारात खायचं आणि श्रावणात पाळायचं, आणि आकारात खाल्लेला महादेव विसरतो का? गटारी हामोशा दणकावून हाणली, दुसऱ्या दिवशीपासून श्रावण धरला. वा रे वा, काय महादेव बघतोय हो. हा 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई, वा ग वा. आरती करणाराही तूच, भामट्यान म्हणजे नाचणाराही तूच. इतकंही विचित्र परमार्थ करू नका दादा. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. नाही चालत योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म न लगती साया सजावे सुखे येतो घरा. खाईचं बैसोनी अंतकरण तर शुद्ध करा माऊली. आपल्या कर्माचे प्रकार आहेत. आपल्याकडे 5 कर्म आहेत: प्रायचित्त कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, निषेध कर्म आणि सामर्थ्याने आपण जे पोटासाठी करतो उदरनिर्वाहासाठी ते कर्म. मग आम्ही काय करावं, काय करावं याच्यापेक्षा काय नाही करावं हे डोक्यात घ्या. हो का? काम्य कर्म म्हणजे आपण जे रोज नियमित व्यापार व्यवसाय, हे निषेध कर्म जे करायचे नाहीत. प्रायचित्त कर्म चूक झाल्यावर आपण जे कर्म करतो ते. नित्य कर्म हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन, हे नित्य कर्म झाली. तुम्ही कायम फक्त निषेध कर्म करायची लक्षात ठेवा, कुठली करायची नाही ती लक्षात ठेवा. 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही. दुतच्च मासम, मदिराच्च वेश्या, मृगार्थ चौर्यम, प्रदार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. 7 गोष्टी आपल्या सनातनात चालत नाही. त्यातला पहिला मांसाहार, दुतच्च मांसम, नाही चालत आपल्यात. खरंच नाही चालत माऊली. हे शास्त्र सांगताय, सुभाषितकार सांगतायत. खोटं बोलेल का शास्त्र कधी? नाही ग माय. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली सुनच म्हणती रविवार आहे आज आणा की. पिंट्याला आवडतंय मी चांगलं करते. बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमत का? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमध्ये तुम्ही निपुण आहेत हे पुण्याचं लक्षण आहे? अगं देवाचं नैवेद्य छान करावा, पुरणपोळी छान करावी, ह्याला छान म्हणावं. नाही त्या गोष्टी कशात छान. आणि 4 माणसात नवरा कौतुकानं सांगतो आमची बायको नॉनव्हेजच चांगलं करते. लय गुणाचा तू बी. चांगले गुण आहेत की बायकोच आहे, हो की नाही? आणि काय कसं ग. आणि पुन्हा आपणच ऊर बडवतो. माय देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं खरंच का ग? चिखलीच्या माय मावल्या देवानं केलं.
आपल्याला झालेला त्रास, आपल्याला होतोय ती वेदना, आपल्याला येणारी संकट ही आपल्या वागण्याच्या कर्माची फळ आहेत. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे ग माय? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आलाय? शेवटचं मनोभावे भजन कधी केलंय? देवाला शेवटचं निस्वार्थी कधी पूजलंय? अगं दुसऱ्याविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय? अगं दुसऱ्याचं जाऊ द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? देवानं चांगलं कराया. देवही बघतो ना कर्म. संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. नाही चालत आहे मायबापा हो असं. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. मग काय, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणले सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, चला ग्रहण नाही डाग नाही, असा परिपूर्ण फक्त माझा वैष्णव आहे, ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतो. त्याला काय कमी आहे? आम्ही क्षणभर देवाच्या दारी सावध उभं राहावं. पुन्हा एकदा सांगते मी, सावध, चुकीचं न वागता. जो सावधतेनं देवाच्या क्षणभर जवळ गेला, देव त्याचं आयुष्य सांभाळतोय. द्वारकेचा राणा क्षण म्हणतोय आम्ही, पण सावध, स्टेबल, स्थिर. आम्ही स्थिरच नाही आहेत, आम्ही स्टेबलच नाही आहेत. आम्हाला घाई आहे, आम्हाला देव पटकन हवाय, इन्स्टंट हवाय. म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. चुकीच्या मार्गाने जाऊ नका देव पटकन मिळावा म्हणून. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले हवीन. योजनानाम सहस्त्र शोषणे गच्छत पिपलिका, अग छेन वैन तो पिपद एकम न गच्छती. माणसाचं करण्याचं सामर्थ्य असेल ना, तर मुंगी विचार करत नाही की मला मैलभर चालायचंय की 10 मैल चालायचंय. ती चालतेच, पण स्वतःच्या बळाचा अहंकार करून जर गरुड स्वतःच्या गुरमीत राहिला तर एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आमची तीच अवस्था आहे. आम्ही गुरमीत आहेत, आम्ही अहंकारात आहेत. आपण अशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःला महंत मानणारी माणसं कशी उभी राहतील देवाच्या दारात? कसे स्टेबल होतील, कसे स्थिर होतील, आणि कसा जगाचा बाप त्यांना मुक्त्या मिळवून देईल? मग ज्ञानोबाराय म्हटले तेने. आपल्यातला आहे का तो तू आणि मी? नाही, तेने. तिसरा आहे तो, तिराईत आहे तो. साधी आल्या. भूत भविष्य वर्तमान कळतो तुम्हाला? भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ साधतोय. वर्तमान काळ साधायच्यात, भविष्यकाळ साधी आल्या, भूतकाळ. तेने तो महात्मा होता, ते संत होते, ते साधक होते, ते योगी होते, ते तपस्वी होते, ज्यांना 4 मुक्त्या साधायचं सामर्थ्य होतं. त्यांनी साधल्या. माऊली आमचं काय? हरिमुखे तुम्ही क्षणभर देवाच्या दारात सावध थांबा. देवाच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं मत नाहीये. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही तरी मोक्ष मिळतो, हे ज्ञानोबरायांचं मत. काय अधिकार आहे ना वैष्णवाचा? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. उगच नाही ना वैष्णव होता येत, उगच नाही देव आवडत. जन्मोजन्मी आम्ही बघून गेले, जन्मोजन्मी आम्ही बघून गेले, जन्मोजन्मी आम्ही बघून गेले, जन्मोजन्मी आम्ही बघून गेले. तेव्हा या विठाला कृपा केली, तेव्हा या विठाला कृपा केली. जन्मोनी संसारी झालं तंत्रदास, जन्मोनी संसारी झालं तंत्रदास, जन्मोनी संसारी. सोहळ्या विठ्ठल कृपा केली, सोहळ्या विठ्ठल कृपा केली. जन्मोनी संसारी झालं तंत्रदास, जन्मोनी संसारी झालं तंत्रदास, जन्मोनी संसारी. मग देवाच्या दारात उभा आहे याचं कसं काय आम्ही समजून घ्यावे की बाबा काय लक्षण आहेत की तो माणूस सावध आहे, उभा आहे? चला सत्य माहित आहे.
इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. ज्याला ज्ञात आहे देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, तो सावध आहे. ज्याला माहीत आहे षडविकार जगाच्या बाबापर्यंत नाही जाऊ देतात, मला फार त्रास देतात. हे जळविनं बुडविती आगविनं जाळीती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविनं साधिती दोरेविनं बांधीती, ज्ञानेश्वरी वदिती पैज लावणी. हे चिकलेविनं रोविती पाशेविनं गोविती, कवना जोगेनं होती आतवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला. हा दंभ रुडविला जगी ही, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. फार त्रास दिलाय मला या संसाराने प्रपंचाने. मग मी काय केलं? आसोनी जिवे वेगू. देवाने काय केलं? द्वारकेचा राणा. काय कमी काय केलं सांगा ना. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुन आला बोलण्यासाठी, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच शंका नाही. देवाला नवल वाटलं. देव म्हणला अर्जुना, अरे तुझ्या काळजीत मला झोप नाही, तू असा झोपलाय जस काय बाबा युद्ध जिंकून आला. एवढा निशंक, एवढा निर्भय, एवढा स्थिर कसा झालास रे बाबा? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्यात? एवढा विश्वास बांधलास कसा? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडं, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त. तरी तूच निश्चिंत कसं रे बाबा? एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात एवढी शांत झोप आली तुला कशी? होय चिखलीकर, झोपा नाही आम्हाला. इलेक्शन लोकांचं झोपा उडाल्या आमच्या. हा ना, आमचा साहेब जिंकतो का तुमचा साहेब जिंकतो? अरे काय करायचं आहे आपल्याला? कोणीही जिंकलं तरी आपल्या टाळूवरचं लोणी जाणारच आहे. आपण नाही फारसा विचार करायचा, कारण आपणही फार गुणवान नाही ना. आपण काय गुणाचे? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण तेच केलं ना. लोकाला नावं ठेवायला आपण कुठं फुकट मतदान केलंय? तेव्हा नावं ठेवायचा अधिकार फुकट मतदान केल्यावर असतो. 4-4 हजार घेऊन नावं ठेवता येत नसतं महाराज, नाही का? नावं कोणी ठेवावे? जो कायम निस्वार्थी. आपल्यासारखे ठेवावे का दादा? आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेबाच्या पाया पडणारी माणसं आहे. आपलं लयच बेकार काम आहे रे. मला वाईट काय गोष्टीचं वाटतं माहिती आहे? अहो कधी कधी कीर्तनात जर एखादा मोठा श्रीमंत माणूस आला ना, माणसं पटकन म्हणतात, सरका साहेबाला बसू द्या. साहेब 2 घास का आमच्या पंक्तीतलं? 2 घास. 2 घास का आमच्या गावचं? 2 घास का साहेब? चिखलीकर, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय. तुमच्या 2 घासान काय फरक पडणार त्याला? बर इमानदारीनं सांगा, पडणार आहे का? कळतं की हो दादा आपल्याला, मग वळत का नाहीये? का बरं पिढी चुकीच्या मार्गावरून येत आहे? आणि असं नाही बरं का, तुम्ही माझ्या भावासारखे म्हणून सांगते दादा, लय विचित्र परिस्थिती आहे. फक्त लेकरांनाच नावं नसतरी ठेवायचं, तुम्ही फक्त आम्हाला नावं ठेवता. आजकालची पिढी वाया गेली, पोरं वाया गेली. आजकालच्या पोरांना काय आकली का? आमचा काय जमाना होता. तुम्ही काय ठेवलं आमच्या समोर आदर्श? हा, निस्ती म्हातारी म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आम्ही पोरं वाया गेली. तुम्ही आम्हाला जो आदर्श दिला आम्ही त्या हिशोबाने चाललो ना दादा. हा, मारुतीच्या वाटेवर बसून तुम्ही पत्ते चालले, आम्ही डोळ्यानं बघितले. भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी हुडकिली, आम्ही बघितली. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली, आम्ही बघितली. आम्हाला माहित आहे तुम्ही काय काय वागलात ते दादा. आम्ही कीर्तनात वरडून सांगायचं, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन पडला. कसा समजा? आम्ही बेंबीच्या देठापासून सांगायचं, आईला रखमाई समजा, रखमाई गली गलीनं आई माईवर शिव्या देते. कशी समजा? म्हातारा बायका निसत्या म्हणतात, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय सगळं आयतं भेटलं. बरं माय भेटलं. तुम्ही काय केलं? तुम्ही हे काही ज्ञानेश्वरी वाचून सांगितलं? अगं म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, अख्या गावाचं कुठं न करती. त्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका तर खतरनाक पॅटर्न आहे आपला. काय कुठल्या अनुषंगानं नातीला सांगायचं की नाही बाई तू कर परमार्थ. एक सांगू मा, लेख म्हणून सांगते, लेकाला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं.
जोपर्यंत मायबाप पुस्तक वाचणारे नसतात तोपर्यंत लेकराला अभ्यासाची आवड लागत नसते. अखंडित लक्षात ठेवा, ते रक्तातच असतं. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही, हे कौतुकानं सांगेल मी. सुपारी खात नाही माझा बाप. माझी माय माळकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचते. माझा बाप भजनं करत आलाय आयुष्यभर. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. कळले ज्ञानोबा तुकोबा आम्हाला. हा अहो, आईनं कौतुकानं सांगितलं आम्हाला हात धरून, माय मी जरी तुझी जन्मदाती माय असलं ना तरी मी काही काळानं निघून जाईल. काळाचा ओघ आहे तो, मी काय अकाल टिकणार आहे का? तुझ्या मोठेपणात, तुझ्या वयाच्या मर्यादेमध्ये मी असेल की नसेल देव जाणे. पण एक काम कर, जशी मला आई म्हणतस ना तशी त्या ज्ञानोबाऱ्यांना एकदा माय म्हणून बघ. एकदा त्यांना म्हण की मी तुमची लेक आहे. एकदा माऊलींनी पदराखाली घेतलं की आयुष्यभर तू अपयशी ठरणार नाही, हा विश्वास मला माझ्या आईने दिला. आम्ही विश्वासानं विश्वास ठेवला. काय ताकद असते ना ज्ञानोबांमध्ये. कधी कळलेच नाही का तुम्हाला संत? कधी कळलेच नाही तुम्हाला तुकोबा? ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, तुकोबांनी आयुष्य असं जगलं, त्याच देहूला, त्याच गाथ्याचं, त्याच मातीत मंदिर बांधावं लागलं. यांना संत म्हणायचं दादा. एवढं सामर्थ्य त्यांनी बांधून ठेवलं. कळलीच नाही कधी ज्ञानोबाराय. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला बुडलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. कोण आहेत ज्ञानोबाराय? ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना, ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नाथबाबांचं मत आहे. नाथबाबा सांगतात, नामदेवराय म्हटले खरंय विठ्ठला, डोळ्याने पाहिलं मी. नामदेवराय जात नव्हते तीर्थयात्रेला, पण हट्ट केला भगवंताने. नामदेवा, कुठे जाताय हे महत्वाचं नाहीये, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. म्हणजे आयुष्यभर जे तुम्ही माझं भजन केलं ना, त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला ज्ञानोबरायांची साथ मिळतीये, तुम्हाला ज्ञानोबरायांची संगत मिळतीये. हे माझ्या नामाचं पुण्य आहे. जा त्या ज्ञानोबरायांसोबत. गेले नामदेवराय तीर्थयात्रेला. काशीत पाऊल ठेवला, वाराणसीत मोक्षाचं ठिकाण म्हणतो ना आपण. काशीत पाऊल ठेवला माझ्या ज्ञानोबरायांनी. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. हे माझ्या नामदेवरायांचं शब्द आहेत. काय अधिकार आहे माझ्या ज्ञानोबरायांचा. नामदेवराय म्हणले, गंगाबाई इथे कुठे आट्टस करताय मिठी मारायचा? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरायांचा अंश आहे. आणि माझ्या माऊलींचा शब्द आहे, हे विश्वची आमोचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर. काय अधिकार येतात ज्ञानोबांचा. याला मोठेपण म्हणायचं दादा. आपलं मोठेपण म्हणजे कसं ना, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पाती खो छाया नाही, फल लागे अति दूर. काही कामाचंच नाही ना आपलं मोठेपण, बोलण्यापुरतंच आहे माऊली. काय जगाला फायदा काय आपला? वाचली कधी ज्ञानेश्वरी? संतांचं मन कळेल तुम्हाला, हृदय कळेल तुम्हाला, गाभा कळेल तुम्हाला. नाही कळली तरी वाचा. लेख म्हणून सांगते, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. खूप दिलं माऊलींनी, खूप. तुम्ही विचारही करू शकत नाहीत का भगवंताने टाकलं पदरात. विचारलं आम्ही अर्जुनाला, एवढा निशंक कसा रे बाबा? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? भगवंताने प्रश्न विचारलाय अर्जुनाला, एवढा निश्चिंत, एवढा निशंक, एवढा निर्भय कसा रे बाबा? कुठून आलं बळ तुझ्यात? छोट्या छोट्या संकटाला घाबरतो आम्ही. 4 शब्द कुणी वाईट बोलले तर आयुष्य खचून जातं आमचं. एकदा कुणी पाय खेचला की पडून जातो आम्ही. तू एवढा स्थिराने उभा कसा? कसं काय झोपलास? अर्जुनाने सांगितलं, देवा तूच तर उत्तर दिलंस. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागाय त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागायस ना बाबा. मी कशाचं भय करू? द्वारकेचा राणा काय करू सांग? तुझं नाव मुखात घेतलं, आता काय रे बाबा? मी कुठेही असलो तरी घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे. तुझं म्हणजे कसं आहे ना विठ्ठला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. झालास की रे बाबा तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तुझला रक्षिता आपदी अमुते. गुरु बंधू माय बाप सगळंच झालास आणि त्याच्या बदल्यात उपकारही मागितलं नाहीस.
किती रे मोठं म्हण देवा. लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग आम्ही करत असलो तर आम्ही वैष्णव कसे? आम्ही सावध झालोय देवा. आम्हाला माहित आहे जोपर्यंत मुखात तुझं नाव आहे तोपर्यंत पुण्याची रास भरलेली आहे. ब्रह्मादिक सुद्धा त्याची गणना करू शकत नाही. सामर्थ्यच आहे देवा. हा, पण तुझं नाव प्रपंचात असलं तरी चालेल, पण प्रपंचात आसक्ती पाहिजे. तर आमची प्रपंचात आसक्ती नाही आहे. आम्ही अशी लोभी माणसं आहेत. जरा हवंय आम्हाला सगळं. देवा असं नको. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवार. मला विश्वास असावा. निर्वाणी गोविंद असे विषय तो त्यांचा इतकं सामर्थ्य असावं. विश्वास असला ना देवा तू काहीच कमी पडू देस नाही. 21-22 वर्षाची तरणी बांड पोरगी तुकोबरायांच्या दारात उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. तुकोबांनी विचारलं, माय वैष्णवाने रडायचं नसतं, वैष्णवाने रडवायचं असतं. आपण रडवायचं कोणाला माहित आहे? रडती माया मोह रात्रंदिस. त्या माया मोह आशा वासनेला रडवायचं असतं. त्यांना वाटलं पाहिजे सगळे हाती लागले पण ही काही लागले नाही. ते रडले पाहिजे आयुष्य गेलं पण ही माणसं आमच्या हाती आली. त्यांनी वेदना केल्या पाहिजे, आपण नाही करायच्या. आपल्या प्रत्येक वेदनेला सुखकर बनवणारा परमात्मा पाठीशी उभा आहे. आपण कशाला त्रास करून घ्यायचा? माय गळ्यात माळ कपाला गंध मुखात तुझं नाव असल्यावर आम्हाला काय कमी विठ्ठला? प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद विठ्ठला तुझ्या नामात आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. आम्ही सावधपणे उभा आहेत. आम्हाला माहित आहे मुक्त्या साधणार आहेत. कशाला रडतेस? नाही तुकोबा, तुम्हाला पाहिलं आणि डोळ्यातनं पाणी आलं. रडले नाही आजपर्यंत. बरं सांग बरं माय, कर मन मोकळं. काय झालं? लहानपणी लग्न झालं, लहान वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अपवित्र, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी. मान्य केलं मी. जगाला कुठे माझ्या पावित्र्याची पावती दाखवत फिरू. मान्य केलं, बांधलं पदराशी. माझंच नशीब फाटकं की नवरा मला कमी काळात सोडून गेला. की मीच अपवित्र, मीच अवलक्षणी. माझ्या अगोदर माझा नवरा मेला. आजही समाजामध्ये ही प्रथा चालूच आहे. आजही जिचा नवरा तिच्या अगोदर गेला त्याला फारशी किंमत दिली जात नाही समाजात. बाई तू सवाशिणीला कुंकू लावायचं नाही का? तुझा नवरा गेला. तू कुमारिकेला कुंकू लावायचं नाही, तुझा नवरा गेला. तू पूजेला पुढं बसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार मोठ्याने हसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार पुढे पुढे करायचं नाही, तुझा नवरा गेला. बाई आहात तुम्ही, पुरुषांचा काही संबंध नाही याच्यात. हे तुमच्यात चालतं. आजही मी फार वेळा अनुभवलंय. माझं औक्षण करताना घरातल्या त्याच बायका करतात ज्या सवाशीण आहेत. त्या बाईला मला कुंकू लावू देत नाहीत जिचा नवरा तिच्या अगोदर गेला. मी व्यासपीठावर सांगेल, जर एखाद्या अशा आईने मला कुंकू लावलं जिचा नवरा तिला अगोदर सोडून गेला, तर ती मला कुंकू लावताना पांडुरंगाकडे एकच मागणं मागेल, विठ्ठला जे दुर्दैव माझ्या पदरात पडलं ते या लेकीच्या पदरात पडू देऊ नको, एवढं सौभाग्य हिला लाभू दे. बाकी काहीच मागणार नाही ती विठ्ठला. आणि कोण म्हटलं ग तुम्हाला? एकही ग्रंथ आणून दाखवा मला हिंदू धर्मातला. इथंच उभा आहे मी, ज्यात लिहिलंय की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात तिचा दोष आहे आणि तिला कमी किंमत द्या. कुठेच नाही. ज्या बाईनं, साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? गेल्यावर ना. जी बाई एकटी कणखर उभी राहिली, जिनं आपल्या कुटुंबाची रखमाई झाली, विठ्ठल झाली, जिनं आपली लेकरं पायावर बळवंत केली, जिनं आपलं घर वैकुंठासारखं वैभवशाली केलं, जिनं आपल्या लेकरांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचं दुःख बाजूला टाकून लेकरांच्या भविष्याचा विचार करत जगली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? आणि कसं तुमच्या बुद्धीला पटतं? इतक्या निर्बुद्धी कशा झालात ग? काय दोष आहे त्या बाईचा? तिच्या हातात होतं का नवरा मरू द्यायचा की नाही मरू द्यायचा? आणि असतं तर तिने मरू दिला असता. अगं सामर्थ्यानं उभी राहिली, पातिव्रात्य सांभाळलं तिनं, जगाला तोंड दिलं तिनं, स्वतःचं सत्व पदराशी बांधून ठेवलं तिनं. प्रत्येक जगाला उत्तर देत आपल्या लेकराला स्वतःच्या पदराखाली मोठं जिनं केलं. ती सामर्थ्याने या विठ्ठलाची रखमाईच आहे आणि ती सामर्थ्याने सौभाग्यशालीच आहे.
नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणतं? नाही त्या फांद्यात पडू नका, स्वतःला विनाकारण पापात घालू नका. या विषयाकडे बोलली पोरगी. काळही 450 वर्षापूर्वीचा होता, तेव्हा आजच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती होती. वाईट वाटत होतं तिला. आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही तुकोबा, तुम्हाला पाहिल्यावर राहवलंच नाही. तुको म्हटले कोणाला नाही तर मला का सांगितलंस? बाईने इतक्या अगतिकपणे सांगितलं. म्हणली तुकोबा, मुलगी आहे मी, बाई आहे. माझ्यावर वाईट वेळ आली, मी कुणाकडे हात पसरला तर लोक माझी परिस्थिती बघणार नाही, माझी दुरावस्था बघणार. मी तुला मदत करतो, त्या बदल्यात तू काय मला देती? हा प्रश्न पहिल्यांदा येणार. मी केलेला कष्ट कुणाला दिसणार नाही, पण माझी साडी फाटली असेल तर त्यातनं उघडं पडलेलं अंग सगळं जग ओरभडून बघणार, डोळे उघडे ठेवून बघणार, मन भरून बघणार. तुको मला माहित होतं मी बाई आहे, मी मदत नाही मागितली पाहिजे कोणाकडे, मी कष्टानं उभी राहिली पाहिजे. का मी मदत मागितली तर माझ्या चारित्र्यावर कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबा, नवरा गेलाच तेव्हा मरायचा विचार केला, पण पोटाशी पोरगं होतं, लेकरू होतं पोटात. विचार केला याचा काय दोष आहे, याला का मारायचं? म्हटलं याला जन्म घालावा आणि मग मारावं. पण जसं लेकरू हातात आलं ना तुकोबा, कधी बाईची आई झाली मलाच कळली नाही. त्याच्याकडे बघितल्यावर मरायचा विचार आला नाही. बाई पण संपून गेला, आई पण शिल्लक राहिलं, आणि आई पण स्वतःसाठी नसतंच कधी, सगळं लेकराशीच निर्झावर असतं. म्हटलं बापही गेला, याची मायाही गेलं, यानं कोणाकडे बघावं म्हणून याला वाढवलं. आज 3-4 वर्षाचं लेकरू आहे माझं तुकोबा, पण आजही त्याने कधीच लाचारीचा एक घास खाल्ला नाही. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. त्याने पुन्हा उठून माझ्यावर बोट नाही केलं पाहिजे, माझी आई चुकीची वागली. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. मला का सांगतेस तुकोबा? आजपर्यंत जेवढे पुरुष बघितले, कुणाला सांगावंसं वाटलं नाही, कारण माझ्या अवस्थेचा तो गैरफायदा घेईल असं वाटलं. या अख्ख्या समाजात तुमच्या एकट्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही खरंच माझ्या बापाची जागा घेऊ शकता. तुमच्याकडे बघून विश्वास वाटला की तुम्ही माझ्या अवस्थेचा गैरफायदा घेणार. हे संत होते. एक मागू का तुकोबा? काय हवं? अंगावरची साडी जीर्ण झाली, साडी असेल घरात तर देता का? आजपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला मागितलंय. तुम्ही भाऊ आहात माझे, बापासारखे आहात. तुम्ही अख्ख्या देहूलाच जगवलंत. तुकोबाने विचार केला, तो काळ वेगळा, हा काळ वेगळा. तुकोबाची स्वतःची पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. आंघोळीला गेली त्या आवली माता, कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं, कारण आंघोळ केल्यावर तेच नेसायचं होतं. तुकोबाने तेच ओढलं आणि तिच्या पदरात टाकलं. तुकोबाची पत्नी मिलनी तक्रार करत नाहीयेत बुवा, पण माझा प्रश्न आहे, मी माझा आप कसा राखू? मी बाहेर कशी? तुम्ही तुमच्या बहिणीला साडी दिली, दुमतच नाही माझं. मला तुमचा स्वभाव माहीत आहे. पुढच्यावर परिस्थिती असल्यावर तुम्ही आमचं धोतर काढून देणार, ह्यात विषयच नाही. तर मी बाहेर कशी? रडायला लागले आवली माता. तुकोबा पांडुरंग परमात्म्याजवळ गेले, चरणावर मस्तक ठेवलं विठ्ठलाच्या, हात पुढे केला. तेव्हा माझी बायको तक्रार करतीये रे. ती म्हणतीये, साडी आता मी बाहेर कशी येऊ? काहीतरी कर विठ्ठला. लेक आहे तुझी ती, तिचा आब राख विठ्ठला, काहीतरी कर. हात पुढे होता, कुठून काय जाणे, पण पितांबर तुकोबरायांच्या हातामध्ये पडला. तुकोबराय म्हणले, बापा किती करशील रे बाबा? रेशमांचा, काठांचा, चंदनाच्या सुगंधाचा पितांबर तुकोबरायांनी आवली मातेला नेसायला दिला. आवली मातेने नेसला, इतक्या सुंदर दिसत होत्या. तुकोबांनी अखंडितपणे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. तुकोबाच्या पत्नीने म्हणावं, हो पापात ढकलता का? बायकोय मी तुमची, माझ्या कुठे पाया पडता? तुकोबांनी सांगावं, बाई बायको म्हणून नाही, जी पांडुरंगाची लेक झाली, जिचं भाग्य एवढं मोठं, तिला विठ्ठलाचं पितांबर नेसायला भेटलं, अशा सौभाग्यशाली बाईच्या पाया पडतोय, जिचं भाग्य किती श्रेष्ठ. द्वारकेचा राणा, आमच्यासारख्या अनाथाचा नाथ होतोस तू विठ्ठला, एवढं करतोस तू. आम्ही साधा हरी म्हणू नये तुला? आधी साधं नाम घेऊ नये तुझं देवा? किती करशील रे बाबा? हे जे काही चाललंय ना, हे जे काही चाललंय हे तुझ्यामुळे. मीरा की कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी
चालत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. काल अपमान करणारी माणसं आज सन्मान करतायत. ओळख दाखवत नव्हती, आज तुमची ओळख सांगतायत. कुठून आलं, कसं झालं, कुणी दिलं का हो? खरंच देवाचं नाव घेतलं की परिस्थिती बदलते का? देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं, हे अखंडितपणे लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. खूप केलं देवा. पतिवाद की मेरी नाव चली रही चांगलं चाललंय, लोकांना त्याच नवल वाटतं. एवढा त्रास दिला, एवढं ट्रोल केलं तरी उभेच आहेत. आता यांना कोणी सांगा, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. फार आवडतं मला लोकांनी त्रास दिलेला आणि वाईट बोललेलं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणीच नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि जेव्हा लोक सन्मानित करतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा देवाकडंच विसर पडतो. म्हणून देवा, लोकांनी असेच पाय खेचू दे, तू असाच हात धरून उभा राहा. आयुष्यभर लोकांना नवल वाटेल, एवढा त्रास दिला तरी एवढे आनंदी कसे. अरे परमानंद ज्याच्या जवळ त्याला आनंदाला काय कमी आहे दादा. विश्वाचा मालकच गाठीशी बांधून ठेवला ना. पुण्याची गणना कोण करू शकतं, याची गणना कोण करू शकतं गणती. पण मला आता काही कसं असतं, काही विषय असं आहे की आपलं प्रारब्धही कधी कधी देवाचं नाव घेऊ देत नाही. काही माणसं मला निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणले गेलतो, बसलो नाही. काही म्हणले बसलो, मधनं चालो, पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. कसं कळल, तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही. त्याला पुण्याची रास फार मोठी लागते. कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोण. तू का म्हणे नाड पाप ठाके हिताड. मग कुणीतरी विचारलं, ताई पाप 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 म्हणजे काय असतं? चिखलीकर, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? होय, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंडावर गौरी फुटली, ह्याला पाप म्हणतात. हे पापच आहे जे तुम्हाला आनंदी राहू देत नाही दादा, तुम्हाला झोपू देत नाही. कसं झोपू देईन? होय, पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप कशी लागल त्याला? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? वाईट वाटतं मला दादा. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, बायको काम कराय पुरगी सासऱ्याची, भांडव सासऱ्याचं, गॅस सासऱ्याचा, तरी माझ ह्यांना काय न्याय बंद्यावा. लय वाईट वाटतं कधी कधी.